गांधी यांची आज नंदुरबारमध्ये सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सभा घेतल्यानंतर आता प्रियंका गांधी सुद्धा आज नंदुरबारमध्ये आहेत आणि त्यांची जाहीर सभा होणार आहे। उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानामध्ये प्रियंका गांधी उतरल्या। प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी नंदुरबारमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। सध्या सभास्थळावरची दृश्य सुद्धा आपण बघतोय, बॅनरबाजी जी करण्यात आली त्याची दृश्य आपण बघतोय। गोवाल पाडवींच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी स्वतः मैदानात उतरल्या। प्रतिनिधी आफताब खान सध्या आपल्याशी तिथून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी थेट याबाबत बोलूया। आफताब, काय नेमकं वातावरण सभास्थळावर पाहायला मिळतंय? कशा पद्धतीची गर्दी जमू शकते आणि कशी नेमकी सभा होऊ शकते प्रियंका गांधींची? आपण पुन्हा एकदा आफताब यांच्याशी संपर्क करूया। मात्र आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली, त्यानंतर आता प्रियंका गांधी स्वतः नंदुरबारमध्ये येत आहेत। गोवाल पाडवी जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांच्या प्रचारासाठी ही सभा प्रियंका गांधी घेत आहेत। लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी हे आज नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत। नंदुरबार शहरातील छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जवळ प्रियंका गांधी यांची सभा होणार आहे। प्रियंका गांधी यांची सभा मागील 9 तारखेला होणार होती, मात्र काही कारणास्तव ती सभा पुढे ढकलण्यात आली होती आणि आज ही सभा घेण्यात येणार आहे। प्रियंका गांधी आल्यानंतर मतदारांवर काय परिणाम होईल आणि काँग्रेसला याचा किती फायदा होईल हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। तसेच गांधी घराण्याच्या नंदुरबार जिल्ह्यावर एक विशेष असं प्रेम असून सोनिया गांधी यांच्या जीवनातील आयुष्यातील पहिली सभा देखील नंदुरबार जिल्ह्यात झाली होती आणि सोनिया गांधी यांना आशीर्वाद देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय हे पोहोचला होता। तशीच स्ट्रॅटर्जी यावेळेस देखील काँग्रेस पक्षांनी अपनावली असून प्रियंका गांधी यांना प्रचारासाठी नंदुरबार जिल्ह्यात पाठवला आहे। प्रियंका गांधी जेव्हा नंदुरबार जिल्ह्यात येतील आणि इथले आदिवासी बांधवांना ते संबोधित काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, त्याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। आता आज प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय उत्तर देतील हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार। तर या सगळ्या संदर्भात स्वतः प्रियंका गांधी नंदुरबारमध्ये येऊन जी सभा घेत आहेत त्याबाबत गोवाल पाडवी जे उमेदवार आहेत लोकसभेसाठीचे, त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूया। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रियंकाजींचे आगमन होत आहे आणि मोठी सभा राहणार आहे। हजारोच्या संख्येने लोक येणार आहेत। निश्चितपणे लोकांमध्ये उत्साह आहे प्रियंकाजींना भाषण ऐकायचं आणि खरंच आज ह्याच्याने पूर्ण वातावरण बदलणार आहे। निश्चितपणे आपल्याला 13 मे आणि 4 जूनला दिसेलच काय परिणाम होईल।